वल्कअप क्रिएशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। 2024 हे नवीन कॅलेंडर वर्ष सुरू झालंय। या वर्षी मागच्या वर्षीच्या छान गुण आठवणी घेऊन आपण नवीन प्रवासाला सुरुवात केली। असंच कोरोनाच्या काळात सर्वजण काही ऑनलाईन कार्यक्रम करत होते। कोणाला बाहेर पडता येत नव्हतं म्हणून ऑनलाईन कार्यक्रम होत होते। असंच माझ्या कॉलनीतील आमचं जे मराठी मंडळ आहे त्यामध्ये सौ अर्चना चित्राव यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही मनोवेद शृंखला हे सदर सर्वांनी उत्तमरित्या पार पाडलं। यामध्ये मी माझं गाव उचाट याबद्दल माझं मनोगत व्यक्त केलं होतं। हे सांगताना मनोगत व्यक्त करताना मी काही संदर्भ घेतले आहेत, काही मी वाचले आहेत स्मरणिकेत, काही मला कोणी सांगितले आहेत आणि काही मी स्वतः अनुभवले आहेत। हा व्हिडिओ आज पोस्ट करावा, वर्षाच्या पहिल्या दिवशी माझा हा व्हिडिओ संग्रहित असावा, हा माझा खरं मला असं वाटत होतं म्हणून, आणि माझ्या गावाबद्दल तुम्हाला कळावं म्हणून पोस्ट केलेला माझा हा व्हिडिओ नक्की पहा। नमस्कार मैत्रिणींनो, मी सानिका शेखर मोरे मनोवेद शृंखलेची आजची पुढची कडी जोडत आहे। माझा आजचा विषय आहे पर्यटन। पर्यटन क्षेत्रात कोकणासारखा दुसरा पर्याय नाही। निसर्गरम्य अशा कोकणासारखे पण मुंबईच्या जवळ ठाणे जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील माझे गाव उचाट। आम्ही मूळचे जावळीचे। महाबळेश्वर तालुक्यात सातारा जिल्ह्यात आमचे छोटेसे गाव आहे। कोयना धरण प्रकल्पामुळे उचाट गावाचे पुनर्वसन ठाणे आणि रायगड जिल्ह्यात झाले। आजही काही ग्रामस्थ तिथे आहेत जे पुनर्वसनामध्ये ही तिथेच राहिले होते। आज मी या दोन्ही ठिकाणाची थोडी माहिती तुम्हाला देणार आहे। महाबळेश्वर तालुक्यातील उचाट म्हणजे मिनी काश्मीरच। आल्हाददायक, प्रसन्न, खेळती, मोकळी, प्रदूषण विरहित हवा, त्यामुळे इथे आतापर्यंत दवाखानाही नव्हता। इथले मुख्य आकर्षण म्हणजे श्री निरबजी देवी मंदिर, राजे चंद्रराव मोरे यांच्या वाड्याचे अवशेष आणि मल्लिकार्जुन मंदिर। कांदाट खोऱ्यातील श्री निरबजी देवी मंदिर म्हणजे भक्तांचे श्रद्धास्थान। देवराईत असलेल्या या मंदिराला ऐतिहासिक वारसा आहे। देवराई म्हणजे एक छोटंसं जंगल जे देवाच्या नावाने राखलं जातं। या जंगलामध्ये मंदिर आणि समाधी असतात। देवाच्या नावाने हे जंगल असतं म्हणून इथे वृक्षतोड होत नाही। कान म्हणजे जंगल आणि दाट म्हणजे घनदाट, अशा अर्थाचाही कानदाट याचा अर्थ ग्रामस्थ घेतात। इथे भक्त निवासही बांधण्यात आला आहे। गावात फारशी वस्ती नसल्यामुळे इकडच्या लोकांना म्हणजे इथे जे मंदिराला भेट देण्यासाठी जे भक्त येतात किंवा शेजारच्या गावातले जे लोक येतात किंवा मुंबईहून जे लोक जातात ते कुठे राहणार, त्यांच्या राहण्याचा प्रश्न सुटावा म्हणून तिथे भक्त निवासही बांधले आहे। या मंदिराच्या जवळच राजे चंद्रराव मोरे यांच्या वाड्याचे अवशेष आहेत। साधारण 1610 ते 1620च्या दरम्यान गोविंदराव राजे मोरे आणि त्यांचे बंधू इथे वास्तव्यास आले। कांदाट हा जावळीचा मध्यवर्ती भाग आहे। महाबळेश्वरमध्ये जिथे सप्तगंगांचा उगम होतो त्या उगमावर तात्कालीन मोरे मंडळी जाऊन पूजापाठ किंवा इतर धार्मिक विधी करण्याचा परिपाठ होता आणि तोच कायम असावा असे गावकऱ्यांना वाटायचे। देवीने स्वप्नात दृष्टांत दिल्यानंतर ग्रामस्थांना सप्तशिळांचा शोध लागला आणि इथे देवालय बांधले गेले। कालांतराने म्हणजे 250-300 वर्षानंतर हे देवालय अतिशय जीर्ण झाले। 1962 साली जेव्हा कोयना धरण प्रकल्पामध्ये पूर्ण कांदाट खोऱ्याचे आणि उचाट गावाचे पुनर्वसन ठाणे आणि रायगड जिल्ह्यात करण्यात आले। वाहतुकीची सोय नसल्यामुळे इथे पुनर्वसनकर कधी गेलेच नाही। ग्रामस्थ तर पावसाळ्यात गावच्या बाहेरही जात नसत। 4 महिन्यांचा किराणा, गरजेच्या सामानाची यादी किंवा तयारी ते पावसाआधीच करून ठेवायचे। 2000 सालापासून पुनर्वसनकर पुन्हा गावात आले आणि आपल्या श्री निरबजी देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवले। 2009 साली 7 मे 2009 या दिवशी कलशारोहण आणि जीर्णोद्धाराचे उद्घाटन करण्यात आले। या दिवसाची एक आठवण सांगते तुम्हाला। ह्या जीर्णोद्धाराचे या सोहळ्याचे आम्ही साक्षीदार होतो। आम्ही प्रथमच उचाट या गावी गेलो होतो
जे महाबळेश्वरमध्ये आहे तिथे. तर प्रवास खूप जास्त होता. म्हणजे तर आम्ही असं ठरवलं की एका ठिकाणी थांबायचं आणि मग 2 तासाचा प्रवास करायचा, कारण त्या 2 तासात मध्ये काहीच नव्हतं, नाही कुठलं गाव, काहीच नाही. म्हणजे तुम्हाला काही नाही मिळणार अशा ठिकाणी. म्हणून आम्ही ठरवलं आपण एका ठिकाणी थांबायचं आणि मग पुढे प्रवास करायचा. जिथे आम्ही थांबलो होतो तिथे खूप धुकं होतं. निसर्गरम्य अशा परिसरात मन असं भारावून गेलं ना की खूप छान वाटलं. मग तिथून जेव्हा आम्ही निघालो तेव्हा वाटेत खिंड, जी शिवाजी महाराजांच्या काळात शिवाजी महाराजांनी जी खिंड बांधली होती ती त्या वाटेवर आहे. तर ती खिंड इतक्या वर्षानंतर अजूनही तशीच आहे आणि आम्हाला गावात जाण्यासाठी अजूनही त्या खिंडीतूनच प्रवास करून जावा लागतो. इतिहासात वाचलेली खिंड ही भविष्यात कधी पाहायला मिळेल असं कधीही वाटलं नव्हतं. पण त्यावेळेला आम्ही खिंड कशी असते हा अनुभव घेतला. तिथून पुढे आलो तर खूप थंडी होती. तिथे फक्त 2च सीझन असतात, खूप थंडी किंवा खूप पाऊस. खूप पाऊस म्हणजे गारांचा पाऊस. जीर्णोद्धाराच्या दिवशी तिथे खूप पाऊस पडला संध्याकाळी, गारांचा पाऊस. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील माझं गाव अप्रतिम सौंदर्याने नटलं होतं मे महिन्यातही. जेव्हा 1962 साली आमच्या या गावाचे पुनर्वसन होऊन त्यावेळेला जे लोक वाडा तालुक्यात आले त्यावेळेला तेव्हापासून ते तिथेच होते. थोड्याशा अडचणीमध्ये किंवा काहीही नव्हतं तेव्हा त्यांच्याकडे त्यावेळेला. तर जेव्हा आमच्या गावाला 50 वर्ष पूर्ण झाली 2012मध्ये, त्यावेळी आमच्या गावातीलच काही जणी ज्या 50 वर्षापूर्वी या वाडा तालुक्यात आल्या होत्या त्यांनी आपले अनुभव सांगितले. 50 वर्षापूर्वी इथे काहीही नव्हतं. छोट्या छोट्या गरजांसाठी त्यांना फार फार लांब जावे लागायचे. प्रवासाचे साधन म्हणून एसटी पण नाही. आज भले आम्ही 1 तासात पोहोचतो, पण मुंबईच्या जवळ असूनही एसटी थेट गावात येण्यासाठी या साऱ्या जणी आपल्या मुलाबाळांना घेऊन मुख्य एसटी स्टँडवर दिवस जाऊन बसायच्या की आपला अर्ज स्वीकार होईल आणि आपल्या गावात एसटी येईल यासाठी. आज गावात एसटी, पोस्ट ऑफिस हे सगळं यांच्या प्रयत्नांमुळे आहे. वाडा तालुका असं म्हटलं तर आदिवासी विभाग, पण जरी हा आदिवासी विभाग असला तरी या गावातील आदिवासी प्रगत आहे. त्यांची लहान मोठी सुंदर अशी छान घरं आहेत. ते स्वतःची शेती करतात, धान्य पिकवतात, त्यांची मुलं शाळेत जातात आणि तेही आज आपल्या चांगल्या जीवनशैलीचा भाग आहेत. आम्ही आजही आमच्या गावाच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असतो. सणासुदीला त्या वातावरणात वेगळीच जादू आहे. निसर्गरम्य परिसरात मनालाही उभारी मिळते. होळी म्हणू नका, धुळवड म्हणू नका, गणपती देवीचा गोंधळ, नवरात्र म्हणजे उत्सवाची पर्वणीच. कोयना प्रकल्पग्रस्त म्हणून आम्ही ठाणे जिल्ह्यात आलो. आज मुंबईच्या इतक्या जवळ असल्यामुळे अगदी सहज म्हणून पण आम्ही आमच्या गावाला जाऊन भेट देऊन येतो. अहो, ई-पास आणि RT-PCR या कोरोनाच्या काळात माझे गाव म्हणजे आम्हाला सगळ्यांना लाभलेले वरदान. खरंच मैत्रिणी, आज तुम्हाला माझ्या गावाबद्दल सांगून मला खूप छान वाटतंय. तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा. धन्यवाद. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. वल्कव क्रिएशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.